आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. महाराज, मी आपल्या आज्ञेचं उल्लंघन नाही करू शकत, परंतु आजच पिताश्रींचा आणखी एक संदेश आला आहे आणि त्यांनी मला तात्काळ परत येण्यासाठी लिहिलं आहे. कुमार युद्धजीत, थोरल्या महाराजांची अशी आज्ञा आहे तर आम्ही तुला जास्त काळ नाही थांबवू शकत. अन्यथा आमची इच्छा तुम्हाला निरोप देण्याची नव्हती. देवी कैकेयीची हीच इच्छा होती की तुम्ही काही दिवस आणखी अयोध्येमध्ये राहावं. मी तर भैयाला खूप आग्रह केला होता, पण आज पिताश्रींचा पुन्हा आदेश आल्यावर मीही गप्प राहण्याचं ठरवलं. आपण आम्हाला बोलावलं पिताश्री? होय भरत, तुझे मामा आर्य युद्धजितांची इच्छा आहे की आजच कैकेयी देशाकडे प्रस्थान करावं. आजच का मामाजी? आपल्याला आमची अयोध्या नाही का आवडली? छे, असं काही नाही कुमार भरत. तुझ्या मामाजींनी मला शक्य तितक्या लवकर परत येण्याचा आदेश दिला आहे. भरत, तुझ्या नानाजींची प्रकृती आजकाल ठीक नाही राहत. ते तुम्हा लोकांना भेटण्यासाठी फार उत्सुक आहेत. भैयाला आजच प्रस्थान करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही दोघांनी जाऊन माता कौशल्याची आणि सुमित्राची जाण्यासाठी आज्ञा घ्या. सर्वात प्रथम राम भैया आणि वहिनीची परवानगी घेतो. बर. आपला निरोप घेण्यासाठी आलोय भैया. मी आणि शत्रुघ्न मामाजींकडे जात आहोत. तर अखेर मामाजींनी नाही ऐकलं. आमच्यापासून आता हिरावून नेत आहेत तुला. अच्छा, जा तर. काही दिवस तिकडे ननिहालमध्ये आनंदात घालव. तिथल्या आनंदात सुद्धा आपली आठवण तर क्षणभरासाठी जाणार नाही भैया. असं वाटतं माझे 2 भाग व्हावेत. एक भाग इथेच आपल्या चरणाशी पडून राहावा आणि दुसरा नानाजींच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी ननिहालला जावा. भैया, या चरणांना सोडून तर स्वर्ग सुद्धा सुखाचा वाटणार नाही. तुझ्याशिवाय आम्हाला तरी कसं बरं वाटेल. परंतु नानाजींचा मान राखणंही आवश्यक आहे ना. ठाऊक आहे भरत, मलाही मनातून वाटतंय की मीही तुझ्याबरोबर यावं. असं वाटतं मी तुझ्याशिवाय अगदी एकटा पडेन. तर मग चला ना भैया, किती चांगलं होईल. परंतु पिताश्रींच्या जवळही कुणीतरी राहायला हवं ना. जेव्हा मी आणि लक्ष्मण गेलो होतो तेव्हा तू आणि शत्रुघ्न इथं होतात. आता तुम्ही दोघं जात आहात तर मी आणि लक्ष्मण मातापित्यांची सेवा करू. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव भरत, जर माझं मन नाही रमलं तर मी तुम्हाला शीघ्र बोलावून घेईन. असंच करा भैया,
काही कारणाने लवकर बोलावून घ्या. महर्षी, आम्ही केव्हाही जाण्याची गोष्ट काढली की महाराज दशरथ नेहमी विषय टाळतात. आम्हाला माहीत आहे की महाराजांच्या आग्रहामागे आपलाही संकेत असतो. खरं आहे मुनिराज. अयोध्या नरेशांप्रमाणेच आमचंही मन नाही तयार होत आपल्याला निरोप द्यायला. मन तर आमचंही तयार होत नाही इथून जायला. आपलं आणि श्रीरामांचं दर्शन नित्य होत राहणं याहून अधिक सौभाग्य आणखी कोणतं आहे. परंतु आपण जाणताच की आमचा जाण्याचा समय आलाय. म्हणून आपण महाराजांना हे सांगण्याची कृपा करावी की त्यांनी आम्हाला जाण्याची अनुमती द्यावी. आपल्याला अनुमती देणं फार कठीण आहे मुनिवर. आपल्याच कृपेने आज रघुवंशाच्या कीर्तीवर 4 चांद लागलेत. आम्हाला तर वाटलं होतं की आपण आम्हाला आपल्या चरणांपासून दूर नाही करणार. जर आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आपण उदारपणाने क्षमा कराल. परंतु अयोध्या सोडून नाही जाणार. मुनिवर, आता ही अयोध्या आपली आहे. मला, माझ्या मुलांना, समस्त परिवाराला आपलं सेवक मानून इथे राहण्याची कृपा करावी. राजन, आपण आमच्या चारही बाजूला आपल्या निश्चल प्रेमाचं सुंदर जाळं पसरवत आहात. त्यामुळे आमच्या मनामध्ये मोहमय दुर्बलता येऊ लागली आहे. त्यामुळे हीच वेळ आहे की आम्हाला ममतेचं हे बंधन तोडून टाकलं पाहिजे. जेव्हा एक कर्तव्य सफलतापूर्वक पूर्ण होऊन जाईल तेव्हा मनुष्य भावी कर्तव्यपथावर पुढे जातो. थोड्या वेळासाठी जरी या सफलतेच्या मायेमध्ये फसला तर माया त्याला पकडून ठेवते. ब्रह्मर्षी, जर आपणच या जाळ्यात फसलात तर आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय होईल. आपण तर ती महान विभूती आहात जिने आपल्या तपोबळाने आमचे पूर्वज महाराज श्री शंकूंसाठी अंतरिक्षात एक नवा स्वर्ग निर्माण केला होता. आमच्या मोठेपणाचं वर्णन तर तू करतोयस राजन, पण आमचे पतनाचे ते क्षण लक्षात नाही येत जेव्हा मेनकेच्या आसक्तीतील मोहजाळात फसवून इंद्राने आमचे तपोबलही नाहीसं करून टाकलं होतं. माझी कहाणी मोठी शिकवण आहे राजन. सिद्धीच्या शिखरावर पोचल्यावर सुद्धा माणसाने सावधान राहायला हवं. नाहीतर एखादी चूक त्याची हजारो वर्षांची तपस्या मोहाच्या छोट्याशा क्षणानंही नष्ट करून टाकते. तेच आमच्या बाबतीत झालं. तेव्हा मेनका इंद्राच्या आज्ञेवरून माझा तपोभंग करण्यासाठी पृथ्वीलोकी आली. त्यावेळी मी माझ्या तपोबलाने, तेजाने, दिव्य बळाने पूर्णसिद्ध झालो होतो. आणि याच कारणाने आमच्यामध्ये खूप अहंकार निर्माण झाला की आमच्याहून मोठा कोणी नाही. इतक्या मोठ्या अहंकाराचा एका स्त्रीच्या खोट्या हावभावानी थोड्याच वेळात चोळामोळा करून टाकला. आम्हाला सर्व काही समजत असूनही स्त्रीच्या शरीराच्या मोहामध्ये फसलो आणि त्या एका क्षणातच आमच्या तपाचे सारे तेज नाहीसे झाले. माया मोठी वैरीण आहे राजन. ती अनेक रूपात माणसाला फसवते.
ज्या वेळेबद्दल तू बोलतो आहेस त्या मायेने आमच्या अहंकाराला वश केलं. इतकंच काय, गुरुतुल्य महर्षी वसिष्ठ देवसुद्धा ज्यांना वंदन करतात त्यांच्यावर सुद्धा आपल्या शक्तीचा दुरुपयोग करण्याची मूर्खता आम्ही करून बसलो. परंतु या क्षमामूर्तीची अनुकंपा आणि दयेमुळेच आम्ही त्या मायाजालातून वाचलो. आज पुन्हा आम्हाला आपल्या अपार स्नेहाच्या रूपात त्याच मायेचं मोहजाल दिसत आहे. आमचं मायेचं मोहजाल नाहीये प्रभू. आम्हाला तर श्रीचरणांची पूजा करायची आहे. केवळ भावनांचा नैवेद्य आहे आमचा. हा भावनांचं नैवेद्यच तर मोहांचं जाळं आहे राजन. शास्त्र सांगतं की मनुष्य जेव्हा आपली सांसारिक कर्तव्ये पुरी करतो तेव्हा त्याने आपला पुत्र, पत्नी, मित्र या परिवाराच्या भावनांची बंधने योग्य समयी स्वतःच तोडून आपल्या आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करावी. जर हा दिवस चुकला तर त्याला केवळ मृत्यूच्याच समयी ज्ञात होईल. आणि म्हणूनच उत्तम हेच आहे की त्याने स्वतःच जागं व्हावं. महामुनी वसिष्ठ, आता आम्हाला आज्ञा द्यावी. मुनिवर, आपल्या इथे राहण्याने जो आध्यात्मिक प्रकाश चारी बाजूला पसरलेला असतो त्यापासून वंचित व्हायला आमचं मन नाही तयार होत. तरीही साधू आणि नदीचं थांबणं उचित नाही होत. म्हणून राजन, आम्ही विश्वामित्रजींच्या बोलण्याचं समर्थन करतो. आपण दोघेही गुरुजन आहात. आपली आज्ञा शिरोधार्य राहील आमच्यासाठी. गुरुदेव, आर्य सुमंत्राला सांगून आपण ब्रह्मर्षीच्या प्रस्थानाची व्यवस्था करावी. कल्याण मस्तू. शास्त्र सांगतं की मनुष्य जेव्हा आपली सांसारिक कर्तव्ये पुरी करतो तेव्हा त्याने आपला पुत्र, पत्नी, मित्र किंवा परिवाराच्या भावनांची बंधने योग्य समयी स्वतःच तोडून आपल्या आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करावी. जर हा दिवस चुकला तर त्याला केवळ मृत्यूच्याच समयी ज्ञात होईल. आणि म्हणूनच उत्तम हेच आहे की त्याने स्वतःच जागं व्हावं. वार्धक्य आले, प्राण थकले, रागाचे भार उतरले, मोहाच्या डोहात जीवन सरले, आत्मज्ञानाचे अमृत प्याले. जीवनाच्या या अंतिम क्षणी सर्वस्व त्यागून मोह सोडूनी रामचंद्राला राज देऊनी वानप्रस्थाश्रमी जाई निघूनी. रामचंद्राला राज देऊनी वानप्रस्थाश्रमी जाई निघूनी. रामचंद्राला राज देऊनी वानप्रस्थाश्रमी जाई निघूनी. गुरुदेव, महाराज श्री दशरथजी आश्रमात येत आहेत. महाराज दशरथ आश्रमात? चरण वंदन गुरुदेव. कल्याण मस्तू. आपलं स्वागत आहे राजन. एका साधूच्या आश्रमात अकस्मात आगमन? निश्चितच काही विशेष प्रयोजन असणार. होय गुरुदेव, आम्ही आमच्या मनातील काही विचार एकांतात सांगण्यासाठी आलो होतो. जर आपण आपल्या नित्यकर्मातून मोकळे झाला असाल तर थोडासा समय प्रदान करण्याची कृपा करावी. अवश्य. असं म्हणतात, गुरुची कृपा असेल तर सारे मनोरथ विना प्रयासच सफल होऊन जातात.
मी सुद्धा या जीवनात जे काही मिळवलंय ते या चरणांच्या कृपेनेच मिळवलंय. प्रभू, आता माझ्या जीवनात एकच अंतिम अभिलाषा राहिली आहे. ती सुद्धा आपल्या आशीर्वादाने पूर्ण झाली तर माझे जीवन धन्य होऊन जाईल. आम्ही आपल्यावर खूप प्रसन्न आहोत राजन. आपण निश्चिंत मनाने आपलं मनोरथ सांगावं. हे मुनिवर, राम आता सर्व प्रकारे योग्य झालेला आहे. सेवक, मंत्रीगण, नगरनिवासी इतकंच नाही तर शत्रू सुद्धा त्याचा आदर करतात. साऱ्या प्रजेला तो तितकाच प्रिय आहे जसा मला आणि आपल्याला. म्हणून मी अयोध्येचा राज्यकारभार आता त्याच्यावर सोपवू इच्छितो. हे नाथ, जर आपण रामाला राज्यपद स्वीकारण्याची आज्ञा द्याल तर आपल्या डोळ्या देखत रामाचा राज्याभिषेक बघण्याची लालसा पूर्ण होऊन जाईल. मग हे शरीर राहो न राहो, मला त्याचा पश्चाताप नाही होणार. महाराज, आपल्या बोलण्याने आम्हाला अपार आनंद प्राप्त झाला आहे. आपला प्रस्ताव अतिउत्तम आणि उचित आहे. परंतु यासाठी आपल्याला एक राज्यसभेचं आयोजन करायला हवं. त्यामध्ये उपप्रदेशातील सामंत राजांना, समस्त मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना, देशातील विचारवंतांना, प्रजेतील प्रमुख लोकांना बोलावून त्यांच्याकडून या प्रस्तावाची स्वीकृती घ्यायला हवी, ज्यामुळे सर्वसंमतीने रामाला राजपद देता येईल. हीच आपल्या वंशाची परंपरा राहिली आहे. आपल्यालाही हेच करायला हवं. परमपूज्य गुरुजन, तसेच उपस्थित सज्जन हो, इक्ष्वाकू वंशाच्या पूर्वजांप्रमाणे मीही आजवर प्रजेला आपल्या पुत्राप्रमाणे मानून सदैव जलकल्याणाच्या विचाराने सर्व कार्य केलं. परंतु जसे माझे पूर्वज करत आले आहेत त्याचप्रमाणे जीवनाच्या अंतिम क्षणी वानप्रस्थाश्रम आणि संन्यास घेऊन आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना करण्याची इच्छा आहे. म्हणून आपणा सर्वांची अनुमती घेऊन मी माझ्या ज्येष्ठ पुत्र रामाला राज्याचा सारा भार सोपवू इच्छितो. मी लवकरच रामाचा अभिषेक करू इच्छितो. जर माझा हा प्रस्ताव आपणा सर्वांना अनुकूल वाटला, जर आपण सर्व माझ्या या विचारांशी सहमत असाल तर त्यासाठी सहर्ष आपली अनुमती प्रदान करावी. अथवा माझ्या विचारात जर काही त्रुटी असतील तर त्याही निसंकोच दाखवण्याची कृपा करावी. महाराज, आपण तर जणू आमच्या मनातलीच गोष्ट सांगितली आहे. आपल्या या प्रस्तावाला आम्हा सर्वांकडून पूर्ण रूपाने अनुमोदन आहे महाराज. आम्ही सर्व एकमताने आपलं समर्थन करतो. हा कशासाठी स्वीकार आहे? कारण की हा प्रस्ताव आम्ही आपल्या समोर ठेवला, ही आमची इच्छा आहे. म्हणून आपण सर्वांनी आमच्या प्रस्तावाचं समर्थन केलं. आपण कोणत्या कारणाने रामाला राजा म्हणून स्वीकारताय, आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. राम सत्यनिष्ठ आहे, सत्यवान आहे आणि शीलवान आहे. ते कोमल स्वभावाचे आहेत, मधुर आणि सत्य बोलतात. ते प्रजेचं सुखदुःख वाटून घेतात आणि जो दुःखी असेल त्याचं सांत्वन करतात. आणि शत्रूंपासून देशाचं रक्षणही करू शकतात. त्यांना सुरासुर आणि मनुष्यांच्या सर्व शस्त्रास्त्रांची माहिती आहे. त्यांच्यात स्वामी आणि मित्र अशी दोन्ही रूप एकत्र दिसून येतात. हाच तर सर्वोत्तम गुण आहे त्यांचा. हेच एक चांगला राजा होण्याचं लक्षणही आहे की प्रजा एक स्वामी म्हणून त्यांचा आदर सत्कारही करेल आणि एक सखा म्हणून त्यांच्यावर विश्वासही ठेवेल. या सर्व कारणांनी राम राजा होण्यासाठी सर्वथा योग्य आहे. महाराज, सारी सभा याचं समर्थन करते आहे. आता रामाला राज्यसभेत बोलावून आपण त्यांना हा निर्णय कळवून द्यावा. आर्य सुमंत्र. जी महाराज. रामाला राज्यसभेत येण्यासाठी संदेश पाठवला जावा. राज्यसभेत आम्हाला बोलवलं आहे? कोणत्या कारणानं? कारण राज्यसभेत पोहोचल्यावरच विदित होईल राजकुमार. त्वरित पोहोचणं
अति आवश्यक आहे राजकुमार. असाच महाराजांचा आदेश आहे. पिताश्रींचा आदेश राज्यसभेत येण्यासाठी आमच्या हातून काही चूक तर नाही ना झाली? नाही आर्य, आपली चूक होणं शक्य नाहीये. काही आवश्यक राज्यकार्य असेल. देवीजी योग्यच सांगतायत राजकुमार. राज्यसभेत उपप्रदेशांचे सामंत, समस्त मंत्रीगण, गुरुजन आणि प्रजेचे विशेष प्रतिनिधी विशेष कार्यासाठी एकत्रित आले आहेत आणि आपल्याला त्वरित बोलावलं गेलं आहे. मी आपला पुत्र राम श्री चरणांशी प्रणाम करतो. मी आपल्या आदेशाप्रमाणे आपल्या सेवेसाठी उपस्थित झालो आहे. आज्ञा करावी. राम, सभेमध्ये उपस्थित सामंत आणि मंत्रीगण आणि प्रजाजनांनी सर्व संमतीने हा निश्चय केला आहे की तुला युवराजपद बहाल करून तुझा राज्याभिषेक केला जावा. तुझ्या गुणांचा विचार करून सगळ्यांना विश्वास आहे की तू एक धर्मात्मा आणि प्रजापालक राजा बनशील. तुझ्या लोकप्रियतेच्या कारणाने राजपद ग्रहण केल्यानंतर या राष्ट्रामध्ये शांतीभंगाची कोणतीही शंका नसेल आणि तुझ्या वीरतेच्या कारणाने राष्ट्राच्या सुरक्षेसंबंधात काहीही भय नसेल. यासाठी तू हे राजपद स्वीकारून राज्यभार सांभाळावा. मुनिवर, माझ्या स्पष्टपणाबद्दल क्षमा करा. मी आपला पुत्र राम श्री चरणांशी प्रणाम करतो. मी आपल्या आदेशाप्रमाणे आपल्या सेवेसाठी उपस्थित झालो आहे. आज्ञा करावी. राम, सभेमध्ये उपस्थित सामंत आणि मंत्रीगण आणि प्रजाजनांनी सर्व संमतीने हा निश्चय केला आहे की तुला युवराजपद बहाल करून तुझा राज्याभिषेक केला जावा. तुझ्या गुणांचा विचार करून सगळ्यांना विश्वास आहे की तू एक धर्मात्मा आणि प्रजापालक राजा बनशील. तुझ्या लोकप्रियतेच्या कारणाने राजपद ग्रहण केल्यानंतर या राष्ट्रामध्ये शांतीभंगाची कोणतीही शंका नसेल आणि तुझ्या वीरतेच्या कारणाने राष्ट्राच्या सुरक्षेसंबंधात काहीही भय नसेल. यासाठी तू हे राजपद स्वीकारून राज्यभार सांभाळावा. मुनिवर, माझ्या स्पष्टपणाबद्दल क्षमा करा. माझ्या मतानं हा निश्चय अनुचित आहे. जर पिताश्री त्यांची कीर्ती आणि पराक्रमामुळे अजूनपर्यंत तिन्ही लोकात आपल्या यशाचा दबदबा ठेवून आहेत, तर असा परमप्रतापी आणि कीर्तिमान पिता हयात असताना त्यांचं राज्यपद ग्रहण करण्याचा प्रस्ताव मी स्वीकारीन. आपण असा विचार कसा करू शकता? ज्या राजानं आजवर आपल्या प्रजेला स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम दिलं, त्याच्या शुभचरणांवर माझे प्राण अर्पण करून सुद्धा मी त्यांचं ऋण नाही फेडू शकत. या क्षुद्र राज्यासाठी त्यांना दूर करून मी त्यांचं राज्यपद ग्रहण करीन. माझ्याविषयी असा विचार करून आपण माझ्यावर फार मोठा अन्याय केला आहे. याबाबत आपला कोणताच दोष नाही. माझ्याच आचरणात काही खोटेपणा असेल
म्हणूनच आपण सर्वांनी माझ्या बाबतीत असा अनुचित विचार केला. यात त्यांचा काही दोष नाहीये राम. हा प्रस्ताव माझा आहे. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात नाना प्रकारची सुख उपभोगली. शेकडो यज्ञ आणि धर्मविधी केले. परंतु जोपर्यंत राजा बनून सिंहासनावर बसून राहीन, प्रजेच्या सेवेच्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकणार. आता मी म्हातारा झालोय, म्हणून प्रजेच्या सेवेचा भार तुझ्या खांद्यावर ठेवून विश्रांती घेऊ इच्छितो. प्रजेची सेवा करण्यासाठी राज्यपद ग्रहण करून सिंहासनावर बसणं आवश्यक नाही पिताश्री. जनसेवा तर मी आपल्या चरणांच्या छायेत राहून सुद्धा करू शकतो. भगवान आपल्याला दीर्घायुष्य देव आणि मी आपल्या छत्रछायेमध्ये राहून आपल्या प्रजेची सेवा करीत राहीन. पिताश्री, आम्हाला आपल्या चरणाश्रयापासून दूर नका लोटू. राम, तूच असं बोलू शकतोस, कारण की तू मर्यादेची मूर्ती आहेस. परंतु पुत्रा, तू आपल्या पित्याच्या मोहाने आपल्या पित्याचे हित विसरून गेलास. पुत्र पित्याचा मित्रही होऊ शकतो. जर मित्राप्रमाणे विचार केला असतास तर माझ्या कल्याणाचाच विचार करतास. असे शब्द उच्चारले नसतेस. यात फक्त पुत्राचा स्वार्थ दिसतो, मित्राचे मित्रत्व नाही. प्रभू, आपण असं कसं म्हणता की मी आपलं कल्याण इच्छित नाही म्हणून? याचं उत्तर मी देतो राम. सांगावं गुरुदेव. या संसारात 4 गोष्टींसाठी पुरुषार्थ दाखवावा लागतो: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. वीर पुरुष जेव्हा आपला धर्म, अर्थ आणि काम यांची साधना करतात, पूर्ण काम होऊन जातात, तेव्हा त्यांचं अंतिम कर्तव्य असतं की त्यांनी आपला आध्यात्मिक विकास करावा. हा जीवात्मा कुठून तरी दुसरीकडून शरीरात आला आहे. हे शरीर एक दिवस मरणार आहे, म्हणून त्यानंतर त्या जीवाला आत्म्याला सोडून कुठं जायचं आहे याचा विचार करणं, पुढील मार्गाचा अवलंब करणं, हेही एक परम कर्तव्य आहे. याच्या पूर्वीच की मृत्यू येऊन त्याचे सांसारिक बंधन तोडून टाकेल, मनुष्याला पाहिजे की तो स्वतः या बंधनांना तोडून आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा पुरुषार्थ करू शकेल. काय तुला नाही वाटत तुझ्या पित्यानेही आपल्या परलोक प्रवासाची योग्य साधना करावी? पितृमोहाला बळी पडून तू त्यांच्या मार्गातला अडसर का बनू पाहतोयस? राम, या समयी पुत्राच्या नात्याने तुझी भावना बलशाली आहे, परंतु लक्षात ठेव, कर्तव्य भावनेपेक्षा महान असते. या क्षणी हेच तुझं कर्तव्य आहे. भावना आणि मोहाला सोडून दे. गुरुदेव, जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा मनुष्य नक्की ठरवू शकत नाही की त्याचं योग्य कर्तव्य काय आहे. हा असाच एक क्षण आहे. राम, गुरु जे सांगत आहेत त्यामध्ये माझं कल्याण आहे. गुरु आज्ञेचा स्वीकार कर आणि अनंताबरोबर नाते जोडण्यासाठी आपल्या वडिलांची सहायता कर. राम, ही माझी आज्ञाही आहे आणि ही आमची विनंतीही. नाही नाही महाराज, नाही नाही. मी तर आपला पुत्र आहे आणि आपली प्रजाही. दोन्ही प्रकारे मी आपल्याला बंधनकारक आहे. आपण मला जी आज्ञा द्याल मी तो माझा धर्म समजून
शिरसावंद्य मानीन. राजा रामचंद्रांचा 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 राजा रामचंद्रांचा. या पित्याच्या नजरेसमोर त्याच्या पुत्राचा असा जय जयकार होतो, त्याच्या खुशीचा अंदाज कुणी नाही करू शकत. गुरुदेव, आता रामाच्या अभिषेकाला विलंब करण्याचं कोणतंही कारण मला नाही दिसत. आमच्या सर्वांच्या संमतीने हे शुभ कार्य अतिशीघ्र व्हायला हवं. मी याचं अनुमोदन करतो. आम्हा सर्वांची इच्छा आहे की श्रीरामांचा अभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहूनच परत जावं. उद्या चंद्रमा पुष्य नक्षत्रामध्ये विराजमान असतील, म्हणून अभिषेकासाठी उद्याचा दिवसच अतिउत्तम आहे. उद्या इतक्या लवकर? भरत आणि शत्रुघ्न सुद्धा इथं नाही येत. राजकुमार भरत इतक्या लवकर नाही परत येऊ शकणार. माझ्या विचाराने हा निर्णय राजनीतीप्रमाणे उचित आहे. दुसरा मुहूर्त उशिराने मिळेल, म्हणून आजच चारी दिशांना घोषणा केली जावी की उद्या प्रातःसमयी श्रीरामांचा राज्याभिषेक होईल. आर्य सुमंत्र, गुरुदेव वसिष्ठ आणि महर्षी जावानींच्या आदेशानुसार अभिषेकाची सारी तयारी करा. राम, तुला सुद्धा गुरूंच्या आज्ञेनुसार काही व्रत पूजा वगैरे करावी लागेल. काय सांगते सुमित्रा देवी? माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार? होय ताई, लक्ष्मणच समाचार घेऊन आलाय. होय मोठी आई, महाराजांनी राजसभेमध्ये घोषणा केली आहे, सामंत, मंत्री आणि साऱ्या प्रजाजनांसमोर, की उद्या राम भैयांचा राज्याभिषेक होईल. खरंच? हे पुंडरीकाक्ष, हे कमलनयन, ही सगळी तुझी दया आहे. घ्या, राम भैया पण आले. माते, पिताश्रींनी सांगितलं आहे उद्या माझा अभिषेक होईल. मी आपल्या शुभचरणांजवळ आशीर्वाद मागायला आलो आहे. चिरंजीव हो माझ्या पुत्रा. अयोध्येच्या राजलक्ष्मीने युक्त होऊन मातांना, बंधू बांधवांना, समस्त प्रजाजनांना आनंदित करत राहा. आशीर्वाद दे माते. सुखी रहा. राजा बनून सूर्यवंशी राजाला आणखीन तेजस्वी करा. माझी आजवर केलेली भगवान विष्णूंची आराधना सफल झाली. कुलदेवता तुझं मंगल करील आणि तुला सूर्यवंशाच्या कीर्तीची रक्षा करण्यासाठी शक्ती प्रदान करील. माते, आपला आशीर्वाद आणि ममतामयी मंगल कामनाच माझं बळ, माझं सामर्थ्य, माझ्या जीवन नौकेचा आधार आहे. लक्ष्मण, हा, आजपर्यंत तू आपल्या मोठ्या भावाच्या स्नेहाच्या शीतल छायेतच राहत आलास, परंतु आजपासून तुला आपल्या राजाचा प्रथम सेवक, त्याचा अंगरक्षक आणि आदर्श राजभक्ताचे जीवन घालवावं लागेल. आजपासून राम तुझे प्रभू आहेत. माझ्यात आणि लक्ष्मणात तर काहीच अंतर नाहीये माते. लक्ष्मण तर माझा दुसरा अंतरात्मा आहे. जो मी आहे तोच लक्ष्मण आहे. जे काही भोग मी भोगीन, लक्ष्मण सदा समान रूपानं त्यामध्ये सहभागी असेल. लक्ष्मण, माझं जीवन, माझं राजवैभव सर्व तुझ्यासाठी आहे. भैया, माझं जीवन जन्मापासूनच या श्री चरणांच्या सेवेमध्ये समर्पित आहे आणि राहील.
राम लक्ष्मण, जाऊन हा सुख समाचार सीता उर्मिलालाही कळवा. होय मोठी आई, राजमहालामध्ये ही गोष्ट माझ्याशिवाय कोणालाही ठाऊक नाही. चला भैया, वहिनी ऐकून खूप प्रसन्न होतील. सावधान सावधान, अयोध्यापती सूर्यवंशी राजा रामचंद्र येत आहेत. राजा राजा राम? हो, राजा रामचंद्रजी. घ्या, हे आलेच. आर्य, हे लक्ष्मण भाऊजी काय सांगतायत? आर्ये, महाराजांची आज्ञा आहे की उद्या सूर्योदया पश्चात पुष्य नक्षत्रामध्ये श्री रामचंद्रजींचा राज्याभिषेक केला जाईल. महाराणी सीतेला त्यांच्या वामांगाला राजसिंहासनावर विराजमान केले जाईल. परंतु हे सर्व इतक्या घाईत का? होय सीते, मी पण हाच विचार करतोय, इतकी घाई का? मला हे सर्व उचित नाही वाटत. यात अनुचित काय आहे भैया? पहिली गोष्ट ही की आपण चारही भाऊ एकाच वेळी जन्मलो, मोठे झालो, एकाच वेळी आपले विवाह झाले. मग हा राज्याभिषेक केवळ एकाच भावाचा का? कारण ही राज्याची परंपरा आहे. ज्येष्ठ बंधू राज्याचा उत्तराधिकारी असतो. दुसरी गोष्ट ही की भरत आणि शत्रुघ्न इथं नाहीत. त्यांच्याशिवाय हा उत्सव आम्हाला योग्य नाही वाटत. त्यामुळे उत्कंठा, उत्साहच मनामध्ये नाही. उत्साह आणि उत्कंठा जनतेच्या मनामध्ये जी उमलते आहे ती बघण्यायोग्य आहे. जिथे जिथे दवंडी पिटली जाते आहे तिथे लोक आनंदाने वेडे होत आहेत. कुलगुरू महर्षी वसिष्ठांच्या आज्ञेवरून आणि समस्त प्रजाजनांच्या संमतीनं श्री दशरथजी आपले ज्येष्ठ पुत्र श्री रामचंद्रजींचा उद्या राज्याभिषेक करतील. उद्या सूर्योदय होताच राजयुवक श्री रामचंद्रजींना कुलगुरू वसिष्ठजी सूर्यवंशाचा राजमुकुट मस्तकावर ठेवून त्यांचा राज्याभिषेक करतील. समस्त प्रजाजनांना महाराजांच्या वतीनं हजर राहण्याचं निमंत्रण आहे. हो, राजा रामचंद्रांचा, 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 राजा रामचंद्रांचा. शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी. घरोघरी वाजत अयोध्येत गाणी, घरोघरी वाजत अयोध्येत गाणी. चहुदिशी आनंद झाला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी. रांगोळ्याने सजवा ग, रांगोळ्याने सजवा. दीप ज्योती लावा ग, दीप ज्योती लावा. तोरण लावा हो, तोरण लावा. स्वर्गाहून सुंदर अयोध्या हो सजवा, स्वर्गाहून सुंदर अयोध्या हो सजवा. नाविका रे आम्हा घेऊन चल पल्ल्याड, घेऊन चल पार. पाहूया राम दरबारी थाट, घेऊन चल पार. बघू तेथे नगरीची शोभा, बघू तेथे नगरीची शोभा. पुण्यजानी मिळवलं ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी.
मस्तकाला चरणावर ठेवू रघुवीर हरती दुःखे अपुली रामचरणी जीवन फुलती रामचरणी जीवन फुलती नयनारे आज तरी जरा उघडा राजतिलक श्रीरामाचा पाहुनी फिरूनी भले मग विजवा नयनारे आज तरी जरा उघडा अधीर मन हे व्याकुळ होई अधीर मन हे व्याकुळ होई आनंदी आनंद झाला ग सजणी बघा बघा दादा, प्रजेने किती दीपक प्रज्वलित केलेत. यावरूनच कळतं प्रजेचं आपल्यावर किती प्रेम आहे. लक्ष्मण, प्रजेचं हे जे काही प्रेम आहे त्याला पात्र ठरणं फार कठीण कार्य आहे. मला तर वाटतं माझ्या जीवनातल्या कठीण परीक्षेची वेळ जवळ आली आहे. प्रेमाचं मोल द्यावं लागतं लक्ष्मण. अधीर मन हे व्याकुळ झाले अधीर मन हे व्याकुळ झाले आनंदी आनंद झाला ग सजणी आला शुभ दिन आला ग सजणी आला शुभ दिन आला ग सजणी. अधीर मन हे व्याकुळ झाले अधीर मन हे व्याकुळ झाले आनंदी आनंद झाला ग सजणी आला शुभ दिन आला ग सजणी आला शुभ दिन आला ग सजणी. अगं कुबडे, दिसत नाही का तुला की डोळेही फुटले तुझे? अशोक करायला समोर आली. जास्त बोलला तर तुमचं थोबाड फोडेन. अगं कुबडे, भडकतेस कशाला? आज खूप खूप आनंदाचा दिवस आहे. कसला आनंद? कोणता आनंद? अगं थेरडे, आज आमचे राम राजा होणार आहेत, राजा. अगं चल ग, ही रडतच बसणार. राम राजा होणार हेच तर दुःख आहे. आज काळीच तुटतंय माझं, काळीच तुटतंय. हे घे आणि माझ्या रामासाठी प्रार्थना करा. महाराणींचा जय जयकार असो. अगं माझा नाही, माझ्या रामाचा जय जयकार करा. आता ही मंथरा कुठे गेली? ही मेली असंच करते. अगं कर्मदरिद्रे, आलीस एकदाची? कुठे गेली होतीस मरायला? बघ, तुझ्यासाठी किती मौल्यवान हार मी सगळ्यात आधी काढून ठेवला होता. ये इकडे, मी तो माझ्या हाताने तुला घालते. माझी मंतरा माई. मार गळ्यात घालू नको राणी. माझा गळा कापून फेकून दे, म्हणजे मला स्वतःच्या डोळ्यांनी तुझे वाईट दिवस दिसणार नाहीत. गप्प बस. माहित नाही काय बोलत असते. वाईट दिवस होत माझ्या वैऱ्यांचे. काय मंतरा,
तुझी ही दशा काय होते? काय झालंय तुला? तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात शंका येऊ लागली की राम व त्याचे तिन्ही भाऊ आणि महाराज ठीक तर आहेत ना? सगळे ठीक आहेत. तुझंच मला काही खरं दिसत नाही. मी तर या आनंदाच्या सागरात नुसती नाहून निघतीये. मला तर फक्त एकच गोष्ट दिसतीये. माझा राम केव्हा राजा होणार, केव्हा अयोध्येच्या राज्य सिंहासनावर बसणार. अरे देवा देवा देवा, कर्म फुटलं माझं. अगं दरिद्रे, तुझं रूप चांगलं नाही तर निदान बोलणं तरी चांगलं ठेव. उगाचच काहीतरी बोलत असतेस. असं मला वाटतं लक्ष्मण बाळाने तुला चिडवलं असेल. कारण माझा राम तो तर कधी कुणाला काही वाईट साईट बोलूच शकत नाही. कशाला बोलेल? सर्व लोकांची गोड राहूनच तर पूर्ण अयोध्येचं राज्य हडप करून टाकेल. कर्मदरिद्रे, तुझी जीभ हासडेल, कळलं? अगं राम मोठा आहे, तोच राजा होणार. आणि मग सूर्यवंशाची रीत हीच आहे. या रीतीच्या परिणामाचा विचार केलास का कधी? राजा होणार राम आणि भरत बनेल दास आणि तू बनशील दासी. अगं एक कारस्थानी. ओफो, माझ्या रामाबद्दल तुझ्या मनात असा कुटील विचार आलाच कसा? माझा राम आपल्या जन्मदात्री कौसल्यापेक्षा अधिक प्रेम माझ्यावर करतो आणि आपल्या लहान भावांवर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम करतो तो. तुझी तर बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी माझी भ्रष्ट झाली आहे की तुझी? राणी, आता ते दिवस विसर जेव्हा तुझ्यावर असलेल्या प्रेमाचा राम ढोंग करायचा. भरतावर तर प्राणापेक्षा प्रेम असल्याचं ढोंग करायचा. आता भरताच्या प्राणाची काळजी कर. भरत रामाच्या मार्गातला काटा आहे. त्याला दूर करण्यासाठी माहिती राम कोणची षडयंत्र रचेल. देवा, हे प्रभू, माझ्या भरताचं रक्षण करा. माझ्या भरताचं रक्षण करा प्रभू. माझ्या भरताचं रक्षण करा. मंथरा, गप्प बस तू. जरा गप्प बस. हे कसलं विष घोळतीयस तू मंथरा? तू हे कसलं विष घोळतीयस? विषाची आणि अमृताची तुला परीक्षा असती तर आज हा दिवस आला नसता. तुला वाटत राहिलं की राजा तुझे गुलाम आहेत, पण त्या कपटी माणसाच्या मनातलं कपट तुला दिसलं नाही. आधी भरताला आजोळी पाठवलं आणि मग रामाला राज्यावर बसवण्याची झटपट तयारी केली. नाही नाही मंथरा, नाही. जा जा, तू निघून जा बरं इथून. मला अशा प्रकारे बकवू नकोस. इतके मोठे दुष्टचक्र, इतक्या मोठ्या षडयंत्राची तर मी कल्पनाही करू शकत नाही. अशी कुटील कुबुद्धी तुझ्या मनात कुणी भरली आहे? अशी व्यर्थ बोलणी करू नकोस मंथरा, नको करूस. एक गोष्ट सांग, अशा प्रकारे आग लावून त्यात तुझा काय फायदा आहे? माझा लाभ? संसारात सगळेच स्वार्थी नसतात, काही हित पाहणारे असतात. मी तुला लहानपणापासून प्रेमाने वाढवलंय. एका कोमल फुलासारखं सांभाळून जपून ठेवलंय. त्या फुलाला कोणी दगडावर ठेवून पायाने चेचायला लागलं तर माझी छाती फुटणार नाही का? याच दुःखाने मी सांगते ग. मला काय, तुझा पुत्र राजा झाला काय किंवा कौशल्याचा, मी तर राणी होणार नाही ना. पण तू राजाची पट्टरणी म्हणून जी मिरवतेस ना, तू दासी होशील, माझ्यासारखी दासी. दासी? कोणात एवढं साहस आहे की मला दासी करेल? कुणाची दासी होणार मी? आपल्या सवतीची. ती तुझ्याकडून स्वतःचे पाय धुवून येईल. ताई? नाही, ताई असं कधीच करू शकणार नाही, कधीच नाही. ताई? जिला तू ताई ताई म्हणतेस त्या नागिनीने असा एकच दोष केला. ज्या राजाला तू आयुष्यभर नाचवत राहिलीस त्याच्याच हाताने तुझा सर्वनाश करून टाकला.
रामाच्या राज्याभिषेकाच्या घोषणेच्या आधी राजाने तुझ्या कानापर्यंत काहीतरी पोचू दिलं होतं का? किती दिवसापासून षडयंत्र चालू असेल याची तुला चाहूल तरी लागू दिली का? माझी भोळी राणी, तुला सवतीचं विष माहित नाही. सवत मातीची कासे ना, ती ही विषारी नागिणच असते. कधी कधी एखादा स्वार्थ हृदय लावतो अशी आग. धर्म न्याय कर्तव्य उचित अनुचित सारा हरवून जात. जगातील कोणीही नारी सवत साहू ना शके. याच दाहाने कैकैचेही प्रेम ज्ञान जळाले. याच दाहाने कैकैचेही प्रेम ज्ञान जळाले. नाही, मी कुणाचीही दासी होणार नाही. सवतीची दासी होण्याच्या पूर्वी मी विषप्राशन करून मरण पत्करेन, पण कुणाची दासी नाही होणार, कधीच नाही. मरण्याच्या गोष्टी काय करतेस मूर्ख? जिंकण्याचा विचार कर. याचा विचार कर की सवतीने जिंकलेला डाव तू कसा उलटवशील. रामाच्या जागी तुझा मुलगा राजा होईल. मंथरा, आता ही खोटी स्वप्न का दाखवतेस? उद्या पहाट होताच राम राजा होऊन जाईल. उद्या आणि आज यामध्ये अजून एक रात्र जायची आहे. एका रात्रीत काय होऊ शकतं? प्रलय. प्रलय? प्रलय एका क्षणात होतो. आपल्याकडे तर संपूर्ण रात्र बाकी. जर तू फासा नीट फेकलास तर विजय आपलाच आहे. माझी तर बुद्धीच चालत नाही मंतरा. माझा तर सर्वनाश झाला आहे. मला काही कळेनासं झालंय की मी करू तरी काय. या क्षणी तर तूच सर्व काही आहेस मंथरा. तुझ्यापेक्षा जास्त माझ्या हिताची काळजी करणारं कुणी नाही या जगात. तू तू जो मार्ग दाखवशील मी त्याच मार्गावर चालेन. मार्ग पण मीच दाखवू? मग दुसरं कोण सांगणार? मग ऐक, महाराजांनी दिलेले 2 वर्ष शिल्लक आहेत. वरदान? का विसरलीस? तूच तर ती गोष्ट ऐकवली होतीस. देवांमध्ये आणि असुरांमध्ये युद्ध झालं होतं. तेव्हा महाराज त्या युद्धात इंद्राची मदत करायला गेले होते. तूही होतीस बरोबर? हो. हा, त्या युद्धात महाराज वाईटरित्या जखमी झाले आणि तिथेच मूर्छित झाले. महाराज, महाराज, डोळे उघडा. तेव्हा तू रथाला कुशलतेने तेथून आणले होतेस आणि महाराजांचे प्राण वाचवले होतेस. राजांच्या अंगात घुसलेले बाण तू काढले होतेस आणि त्यांच्या प्राणांचे रक्षण केले होतेस. आणि तेव्हा राजांनी प्रसन्न होऊन तुला सांगितले होते, माझी राणी, मी तुला 2 वरदान देतो, माग काय मागायचे ते. तू म्हणाली होतीस नंतर कधीतरी मागेन. ते 2 वरदान मागायची वेळ आली आहे, ज्याने आपले काम होऊन जाईल. अच्छा, तुझी पहिली मागणी असेल, रामाच्या जागी
भरताचा राज्याभिषेक. वा मंथरा वा. तुझ्या तोंडात तूप साखर. आणि दुसरी मागणी, रामाला 14 वर्षाचा वनवास. रामाला वनवास? परंतु रामाला वनवास कशाला? तू विरघळलीस ना? मंथरा, रागवू नकोस. मी तर खरंच खूप भोळी आहे बघ. मला जरा समजावून सांग. नक्कीच यात काहीतरी चांगली गोष्ट असेल. ही वेळ मोह ममतेची नाही, कूटनीतीची वेळ आहे. रामाने अयोध्येच्या प्रजेवरही आपली मोहिनी टाकली आहे. जनता राजाला घेऊन विद्रोह करू शकते. या प्रजेला आपल्या ताब्यात आणायला काही वर्ष तरी लागतील की नाही? सांग, लागतील ना? 14 वर्षात भरत रामाच्या जागी अयोध्येत आपला अधिकार जमवेल. बस बोला महाराजांना आत्ता या क्षणी, आणि बदलून टाक वेळेच्या प्रवाहाला. बाजी जिंकून टाक. महाराणींचा जय जयकार असो. ऐक, जा. महाराज जिथे असतील त्यांना माझा संदेश दे. महाराणी कैकेयीने या क्षणी आपल्या महालात बोलावलेला आहे. जा. जशी आपली आज्ञा. मला महाराजाने भेटायचे आत्ताच्या आत्ता. या क्षणी कोणालाही आज जाता येणार नाही. महाराणी कैकेचा विशेष संदेश आहे. तरी नाही. तुझी ही हिंमत महाराणीच्या दासीला थांबवतोस? याचा परिणाम ठाऊक आहे? आम्ही फक्त राजांच्या आज्ञेचे पालन जाणतो. महाराजांना जाऊन निवेदन करा की धाकट्या महाराणींना त्यांना लगेच भेटायचंय. राम, उद्या तुझ्या डोक्यावर राजमुकुट चढवला जाईल. पण हे लक्षात ठेव, जो राजमुकुट घालतो तो स्वतःला आपल्या देशाच्या आणि आपल्या प्रजेच्या स्वाधीन करतो. राजा होण्याचा अर्थ आहे संन्यासी होऊन जाणं. मग त्याचं स्वतःच असं काही उरत नाही. सगळं काही देशाचं होऊन जातं. आवश्यकता पडल्यास राजाला देशासाठी स्त्री, पुत्र, मित्र इतकंच काय की आपला प्राणही त्यागावा लागला तर तो त्याग करावा. कारण की देशच त्याचा मित्र आहे, देशच त्याचं कुटुंब आहे. जो देशासाठी आपलं सगळं काही त्याग करू शकत नाही त्याला राजा होऊन प्रजेकडून कर घेण्याचा काहीही अधिकार नाही. राजाला आपल्या प्रत्येक आचरणातून एक मर्यादा, एक आदर्श स्थापन करावा लागतो. कारण की प्रजा त्याला पाहूनच आचरण करते. एका राजाची मूळ शक्ती दंड नाही, न्याय आहे. न्याय याच्यात पक्षपात नसेल आणि जो संकुचितही नसेल. कारण की न्याय करत असताना उदारतेलाही सोडता कामा नये. राजाला पृथ्वीचा देव म्हटलं गेलं आहे. कारण की लाखभर प्राण्यांचे जीवन मरण, सुखदुःख त्याच्या हाती असतं. म्हणूनच त्याच्या दया, क्षमा, उदारता इत्यादी देवाचे गुण असायला हवेत. युद्धभूमीत राजाला आपल्या सैन्याच्या पुढे असायला हवे. जो स्वतः वीर नसतो, सेना त्याचा आदर करत नाही. राजाला पाहिजे ऋषी, विद्वान आणि कवींच्या समोर त्याने सदैव नतमस्तक व्हावं. कारण की तेच मार्गदर्शक असतात, योग्य रस्ता दाखवतात. त्याचे जे अंतरंग आणि निस्वार्थी मंत्री असतील त्यांच्या आलोचनेचा आदर करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. तरीही आपल्या मनातील गूढ गोष्ट शेवटपर्यंत आपल्या मनातच ठेवा. राजाला पाहिजे आपल्या गुप्तचरांच्या मदतीने राज्याची पूर्ण माहिती ठेवावी. मी जाणतो राम की तू स्वतः राजनीतीत पूर्ण ज्ञानी आहेस.
परंतु एका जाणाऱ्या राजाचे हे कर्तव्य आहे की त्याने येणाऱ्या राजाला आपल्या अनुभवांची जाण करून द्यावी. पाहिलंस ना, महाराणी कैकेचा संदेश असतानाही दासीला महाराजांना भेटू दिलं नाही. अजून रामगादीवर बसलाही नाही आणि ही अवस्था आहे. मी पण बघतेच आता कसा बसतो तो राज्य सिंहासनावर. हेच तर पाहायचंय की हा भडका महाराजांच्या गोड बोलांनी शांत तर होणार नाही ना. सावधान राणी, आज पतीच्या गोड गोड बोलांना फसलीस तर जन्मभर आपल्या कर्माला रडशील. अगं त्यांना येऊ दे तर खरं. आधी त्यांनी दिलेली वचनं पूर्ण करून घेईन. उतावळेपणात बाजी हातातून निघून जाईल. उतावळेपणा कसला मंथरा? एवढा वेळ कुठे आहे? तरीही तू निशाणा साधून बाण मारला पाहिजेस. मग तूच सांग, मी आता काय करू? या वेळेला तर साऱ्या अयोध्येत तू सोडून माझा आणखी कुणी नाहीये. तू मला जो मार्ग दाखवशील ना मंथरा, मी त्याच मार्गावरून चालेन. मार्ग तर एकच आहे, त्रियाचरित्र. त्रियाचरित्र दाखवायचं असेल तर पूर्णपणे दाखव. सगळ्यात आधी तू हा आपला सारा शृंगार उतरवून फेकून दे. काढून टाके सगळे दागिने. निघून जा सरळ कोप भवनात. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी जमिनीवर तडफडत राहा. रडून रडून डोळे सुजवून घे. मग ते खोटे खोटे अश्रू असले तरी चालतील. मग त्याने काय होईल? तुझी ही अवस्था पाहिल्यानंतर महाराज हवालदिल होतील. मग ते तुझी मंतरणी करतील, तुझ्या पाया पडतील. राणी, तुझी ही दशा का झाली? ही अवस्था का झाली राणी? अगं माझ्या प्राणाहून प्रिय, माझ्याशी बोल तरी. पण सावधान, बोलू नकोस. फक्त अश्रू ढाळत राहा. लांब 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 हुंदके देत राहा. त्रियाचरित्र दाखवायचं आहे तर पूर्णपणे दाखव. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.